सर्व श्रोत्यांना, बहुजन संघटकच्या सर्व श्रोत्यांना, प्रेक्षकांना सविनय जय भीम। आज या बहुजन संघटकच्या चॅनलवर सत्यशोधक मुक्ता साळवे यांच्याबद्दलचा विषय आज घेण्यात आलेला आहे आणि मला जे अवगत आहे, कारण माझी आई सत्यशोधक लहुजींच्या घराण्यातली आहे आणि त्यामुळे मला जो इतिहास समजलेला आहे, हा इतिहास मी आपल्या या माध्यमातून, बहुजन चॅनलच्या माध्यमातून आपणाला शेअर करतो, तो आपल्याला सादर करतो। मुक्ता साळवे या लहुजी साळवे यांच्या पुतणी आहेत, म्हणजे भावाची मुलगी। लहुजींचे धाकटे भाऊ येसाजी यांची ही मुलगी, येसाजी साळवेंची ही मुलगी आणि ही लहुजींची पुतणी। अनेक लोक म्हणतात की लहुजींची नात आहे। आता लहुजी जर अविवाहितच राहिले तर त्यांची नात असू शकत नाही, ही त्यांच्या भावाची मुलगी आहे। तिचा जन्म 5 जानेवारी 1843 साली पुण्यामध्ये झाला, पुण्यातच झाला। इथे गंजपेठ नावाची वसाहत आहे, आता तिला महात्मा फुले वसाहत म्हणून नाव आहे, महात्मा फुले पेठ म्हणून नाव आहे। इथे तिचा जन्म झाला 1843 साली। आणि सत्यशोधक लहुजी हे सतत फुलेंच्या सानिध्यात होते। फुलेंना सुरुवातीला दांडपट्ट्याचं शिक्षण आणि त्यांना तालमीचं प्रशिक्षण ते देत होते, त्यामुळे त्यांची घनिष्ठ संबंध होते। त्याचे संबंध येण्याचं पण वेगळं कारण आहे, ते आता वेळ कमी असल्यामुळे मी सांगत नाही, पण थोडक्यात सांगतो की ज्योतिराव फुलेंना त्यांच्या मित्राच्या लग्नात तिथून काढून टाकण्यात आलं, म्हणजे त्यांना तिथून घालवण्यात आलं, हाकलून देण्यात आलं। त्यानंतर ते घरी येऊन रडत बसले आणि आपल्या वडिलांना सांगितलं, वडिलांना ही गोष्ट सांगितली आणि ते रडत बसले, स्वतःला कोंडून घेतलं। हे लहुजी साळवेंना समजलं, कारण लहुजी साळवे आणि ज्योतिरावांचे वडील गोविंदराव गोरे हे दोघेही पुरंदर तालुक्यातलेच असल्यामुळं त्यांची ओळख होती आणि व्यवसायानिमित्त एकमेकांना भेटत होते। ही त्यांची मैत्री होती आणि त्या मैत्रीतून त्यांना समजलं की ज्योतिबा रडत बसलेले आहेत। मग ते घरी आले आणि त्यांना विचारलं काय घातलं नाही, तर त्यांनी सांगितलं की ते त्याच्या मित्राच्या लग्नाच्या वारातीमध्ये सामील झाले, म्हणून त्यांना तिथून हाकलून देण्यात आलं आणि म्हणून ते रडतायत। मग लहुजी ज्योतिराव जिथे होते त्या खोलीमध्ये गेले आणि त्यांना समजावून सांगितलं की रडत बसण्याचं काय कारण आहे, हे तुला फक्त वारातीतून हाकलून दिल्यामुळं तू रडत बसलायस। आम्ही तर कित्येक वर्ष, शेकडो वर्ष आम्ही ह्या सगळा अन्याय झेलतो आहोत, सहन करत आहोत, अवमान सहन करत आहोत आणि या विरुद्ध लढण्याची आम्ही जिद्द निर्माण केलेली आहे, त्या विरोधात आम्हाला लढायचं आहे। ही व्यवस्था सामाजिक व्यवस्था आहे, सामाजिक व्यवस्था इथल्या ब्राह्मणांनी निर्माण केलेली आहे, त्यामुळे ही व्यवस्था बंद केल्याशिवाय अशा प्रकारचे हे अन्याय थांबणार नाहीत। अशा प्रकारची ज्योतिरावांना सांगितल्यामुळं ते तयार झाले आणि मग त्यांनी शपथ घेतली। ज्योतिरावांनी ठरवून टाकलं की आता ही व्यवस्था बंद पाडण्यासाठी, की ही व्यवस्था रद्द करण्यासाठी आणि ह्या अन्यायातून बहुजन समाजाला मुक्त करण्यासाठी आपल्यालाच आता पुढे येऊन काहीतरी करावं लागेल। आणि मग तो सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे। त्यांनी मग शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या सर्व बहुजन समाजाला, सामाजिक बदलाच्यासाठी त्यांनी अनेक कार्यक्रम घेतले, सगळीकडे केले, ते त्यांचा न्हाव्याचा संप वगैरे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। तर अशा परिस्थितीतून लहुजी आणि ज्योतिराव यांचे संबंध निर्माण झाले आणि त्या संबंधातून फुल्यांनी पहिल्यांदा 1848 साली मुलींची शाळा काढली। मुलींच्या शाळेच्या दरम्यान आपल्याला सगळ्यांना इतिहास माहीत आहे की लहुजींनी या शाळेसाठी खूप मोठं संरक्षण दिलं। सावित्रीमाईंना ज्या वेळेला त्या शाळेमध्ये मुलींना शिकवण्यासाठी जात होत्या, त्यावेळेला त्यांच्या अंगावर चिखलफेक, दगडफेक सगळी करण्यात आली, हा आपल्याला इतिहास माहीत आहे। हे पाहत होते लहुजी, काय त्यांच्या लक्षात येत होतं की आता ह्या सगळ्या मुली शिकू लागलेल्या आहेत आणि ज्योतिराव, सावित्रीमाई त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतायत, पण आमच्या शूद्र मुलींच्यासाठी, अस्पृश्य मुलींच्यासाठी, शूद्राती शूद्र मुलींच्यासाठी ज्योतिराव शाळा सुरू करतील का,
आणि हा प्रश्न त्यांनी एकदा ज्योतिरावांना विचारला. तात्या, तुम्ही 4 बुकं शिकलात असं ज्योतिराव म्हणतात, लहुजी म्हणतात ज्योतिरावांना. तात्या, तुम्ही 4 बुकं शिकलात, तुम्हाला एवढं ज्ञान आलं आणि आता तुम्ही बहुजन समाजातल्या मुलींच्यासाठी शाळा सुरू केली, पण अशी शाळा जर आमच्या अस्पृश्य लोकांच्यासाठी जर सुरू केली तर आमच्या अस्पृश्य लोकांचे सुद्धा भाग्य उजळेल, म्हणून तुम्ही आमच्यासाठी शाळा सुरू करावी. आणि मग अशा त्यांच्या विनंतीतून, लहुजींच्या विनंतीतून ज्योतिरावांनी अस्पृश्य मुलींच्यासाठी शाळा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि ती 1852 साली नानापेठेतल्याच अहिल्याश्रम भागामध्ये, जिथे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आहे, महर्षी शिंदे महाविद्यालय आहे, अशा परिसरामध्ये अहिल्याश्रममध्ये त्यांनी मुलींची शाळा, अस्पृश्य मुलींची शाळा सुरुवातीला सुरू केली. आणि या शाळेमध्ये लहुजींनी आपली नात, आपल्या भावाची मुलगी मुक्ता, हिला या शाळेमध्ये दाखल केलं. आणि याचबरोबर या भागातील ज्या ज्या ठिकाणी अस्पृश्यांच्या वसाहती आहेत त्या त्या ठिकाणी लहुजी स्वतः फिरून ज्योतिरावांचं सहकार्य घेऊन या मुलींना शाळेत आणण्याचा प्रयत्न करू लागले. आणि शाळा अशा रीतीने चालू झाली अस्पृश्यांच्या मुलींच्यासाठी. आणि मग या शाळेला ज्योतिरावांनी शैक्षणिक पत्रव्यवहार हा जो इंग्रजांच्या बरोबर केलेला आहे, अस्पृश्यांच्या शाळेसाठी अनुदान मिळण्याच्यासाठी, हे अनुदान मिळत होतं अस्पृश्य शाळेंच्यासाठी, इंग्रजांकडून मिळत होतं. अस्पृश्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी इंग्रजांचं अनुदान होतं. हे अत्यंत ही महत्वाची घटना आपण लक्षात घेतली पाहिजे की इंग्रजांच्या मदतीने अस्पृश्यांच्या मुलींना, सगळ्यांना, शूद्रांना, बहुजन समाजातल्या मुलींना ज्योतिरावांच्या कर्वे शिक्षण मिळत होतं. तर ज्योतिरावांनी हे अनुदान कमी पडू लागलं अस्पृश्यांच्या शाळेसाठी, म्हणून ज्योतिरावांनी इंग्रजांना पत्र लिहिलं. इंग्रजांच्या ब्रिटिश राणीला, एलिझाबेथ राणीला त्याच असाव्यात, कदाचित त्याच होत्या, त्यांना पत्र लिहिलं. पहिल्या दुसऱ्या आता काय असतील त्यांना पत्र लिहिलं की तुम्ही जे आमच्या अस्पृश्य मुलींच्यासाठी अनुदान देता ते आता अनुदान कमी पडू लागलेलं आहे, हे अनुदान आता वाढवून पाठवलं पाहिजे. वाढवण्याचं कारण काय की आता तुम्ही जे अनुदान देता हे अनुदान अत्यंत कमी पडत आहे, कारण या प्रवर्गातली अस्पृश्यांची मुली मोठ्या प्रमाणात शाळेत येऊ लागलेली आहेत. आणि याच वर्गातले माझे मित्र लहुजी बुवा मांग हे मोठ्या प्रमाणात मुलींना शाळेत आणून बसवण्याचं काम करू लागलेले आहेत, म्हणून अनुदान कमी पडतंय, तुम्ही अनुदान वाढवा. हे महत्वाचा घटक आहे. मुक्ताच्या शैक्षणिक विषयांच्या बाबतीतली ही महत्वाची बाब आहे की जी लहुजींच्या माध्यमातून ज्योतिरावांनी इंग्रजांच्या कानावर घातली होती आणि अनुदान वाढवून मागितलं होतं. अशा अनुदानातून मुक्ता शिकली. 3रा वर्ग ती शिकली. 3ऱ्या वर्गात असताना निबंध स्पर्धा घेण्यात आली. जे शिकवलं त्यावरच्या निबंध स्पर्धा, आपण निबंध स्पर्धात सगळ्यांनी आपण भाग घेतलेला आहे. आपल्या लहानपणी आपण शाळेत असताना आपण निबंध लिहिलेले आहेत. विषय होते माझी शाळा, माझी आई, किंवा असेच माझे मित्र वगैरे, माझा परिसर, अशा पद्धतीने. परंतु लहुजींच्या शाळेमध्ये, ज्योतिरावांच्या शाळेमध्ये मुलांना शिक्षण कोणतं दिलं जात होतं? त्यावेळची प्रचलित सामाजिक व्यवस्था जी होती, या सामाजिक व्यवस्थेने अस्पृश्य लोकांचं, बहुजन समाजातल्या, किंबहुना आपण आता आज असं म्हणू शकतो, किती नुकसान होतं, या सामाजिक विषमतेच्या माध्यमातून किती नुकसान होतं, हे लहुजींच्या, ज्योतिरावांच्या शाळेत मुलांना शिकवलं जात होतं. आणि या विषयावर मुक्ताने त्यावेळेला 1855ला हा निबंध लिहिला. 1855ला निबंध लिहिला, मांग महारांच्या दुःखाविषयी. या निबंधामध्ये मुक्ता साळवे अस्पृश्यांच्या वाट्याला आलेलं, पेशवाईंच्या काळात आलेलं जे सगळं अन्याय अत्याचाराचं स्वरूप आहे, हे सगळं स्वरूप मुक्ताने त्या निबंधामध्ये लिहिलं. आणि तिने आवाहन केलं की हे जर अन्याय अत्याचार संपवायचे असतील, या गुलामगिरीतून अस्पृश्य वर्गाला, आणि आज आपण म्हणू शकतो की केवळ अस्पृश्यच नाही तर बहुजन वर्गाला सुद्धा आज आपण असं म्हणू शकतो, पण मुक्ता म्हणते की ह्या दरिद्री आणि गरीब अस्पृश्य लोकांना जर गुलामगिरीतून बाहेर काढायचं असेल तर त्यांना शिक्षण रूपी घुटी दिली पाहिजे. जे बाळकडू असतं शिक्षणाचं, हे बाळकडू या मुलांना दिलं पाहिजे, तर ही मुलं शिकतील
आणि या गुलामगिरीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतील, ही गुलामगिरी नाकारण्याचा प्रयत्न करतील. अशा पद्धतीचा निबंध मुक्ताने लिहिला. आणि आश्चर्य असं की या शाळेच्या वार्षिक बक्षीस समारंभामध्ये मुक्ता साळवेला या निबंधावर बक्षीस जाहीर झालं. ज्या वेळेला त्यावेळेचे जे कोणी गव्हर्नर होते किंवा वरिष्ठ ब्रिटिश अधिकारी होते हे उपस्थित होते आणि त्यांनी मुक्ताला बक्षीस देऊ केलं. त्यावेळेला काय बक्षीस होतं? आज आपण सर्टिफिकेट देतो, आज आपण काही खाऊ देतो आणि गोष्टींची पुस्तकं देतो, अभ्यासाची पुस्तकं देतो. त्यावेळेला मुक्ता असं म्हणते की डोंट गिव्ह अस चॉकलेट्स, डोंट गिव्ह अस मिठाई, गिव्ह अस लायब्ररी. म्हणजे मुक्ता 3ऱ्या वर्गात असताना काय म्हणते इंग्रजी अधिकाऱ्याला, इंग्रजी माध्यमातून बोलते, ती इंग्रजी भाषेतून बोलते आणि म्हणते की आम्हाला केवळ खाऊ नको, मिठाई नको, आम्हाला ग्रंथालय पाहिजे. म्हणजे आम्हाला पुस्तकं हवीत, आम्हाला शिक्षण शिकायचं आहे, हे शिक्षणाचं साधनं आम्हाला उपलब्ध करून द्या. ज्योतिरावांचं जे पत्र आहे ब्रिटिशांना की हे अनुदान वाढवून पाठवा, या अनुदानातून या मुलांना अभ्यासाची पुस्तकं मिळणार आहेत हे मुक्ताला माहीत आहे. आणि म्हणून मुक्ता म्हणते की गिव्ह अस लायब्ररी. हे एवढे मोठे विचार 3ऱ्या वर्गात शिकत असलेली मांग जातीची, अस्पृश्य जातीची मुक्ता ही मागणी करते. याच्यातून मुक्ताचं शैक्षणिक विषयीचं मत हे आपण आज अधोरेखित करू शकतो. कारण शिक्षणाला किती महत्व आहे हे जर तिला 1855 साली समजत असेल, आज या शिक्षणाच्या संधीचा ज्योतिराव फुलेंनी पहिल्यांदा म्हणतात भिडेवाड्यामध्ये शाळा सुरू केली सगळ्या मुलींच्यासाठी. ही जर शाळा सुरू झाली नसती किंवा तिला अनेक सगळ्या सनातन्यांनी प्रखर विरोध केला होता, बहिष्कार घातला होता, त्या भिडेंनी जागा दिली म्हणून भिडेंवर सुद्धा बहिष्कार होता. या सगळ्या परिस्थिती जर आपण लक्षात घेतली तर आज याच वर्गातल्या ज्यांनी शेण दगड विटांचा मारा केला सावित्रीमाईंवर किंवा ज्योतिरावांना इंग्रजांच्या हस्तक म्हटलं, या सगळ्या लोकांच्या घरातल्या एकही महिला आज अशिक्षित राहिलेल्या आपल्याला दिसणार नाहीत. सगळ्या शिकलेल्या आहेत आणि वरिष्ठ पदापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आज देशाच्या राष्ट्रपती मुर्मू आहेत, द्रौपदी मुर्मूजी आहेत, राष्ट्रपती आहेत, त्या या तिथपर्यंत पोहोचला. एवढंच काय तर अनेक महिलांनी खूप मोठी शिखरं गाठलेली आहेत, यशाची आणि प्रगतीची शिखरं गाठलेली आहेत. याच्या सगळ्याचं श्रेय आज ज्योतिराव फुल्यांना दिलं जातं. मला या ठिकाणी एक खेद व्यक्त करावा वाटतो की आता परवा सावित्रीमाईंची जयंती साजरी झाली 3 जानेवारीला आणि 5 जानेवारीला मुक्ता साळवेंची जयंती साजरी झाली. मुक्ता साळवेंच्या जयंतीच्या निमित्ताने आणि सावित्रीमाईंच्या जयंतीच्या निमित्ताने ज्या महिलांना शिक्षणाचा अधिक लाभ झाला, या एकही महिला या उच्च जातीय वर्णातल्या ह्या महिला सावित्रींचा विसर त्यांना पडला. एकही महिला सावित्रीमाईंचं स्मरण करताना, त्यांच्या स्मृतींना वंदन करताना, त्यांच्या कार्यकर्तृत्वाला वंदन करताना आपल्याला पाहायला मिळाल्या नाहीत. ही किती मोठी शोकांतिका आहे. याचं कारण आहे की 47 साली आपण असं समजतो की आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं. मी तर म्हणेन की तथाकथित स्वातंत्र्य मिळालं. या स्वातंत्र्याच्या नंतर ज्या महापुरुषांनी याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासूनचा सगळा इतिहास, या बहुजन समाजाच्या उद्धाराचा, हा उद्धाराचा इतिहास शिवाजी महाराजांच्या पासून तर ते ज्योतिराव फुले, शेवटी बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्यापर्यंतचा जो बहुजन समाजाच्या उद्धाराचा मार्ग आहे, हा मार्ग जवळजवळ बंद करून टाकल्यासारखा होता. याच्या बाबतीतला इतिहास शालेय शिक्षणातून शिकवला गेला नाही. संविधानाचं शिक्षण भारतीय शालेय व्यवस्थेतून शिकवलं गेलं नाही. त्याचे परिणाम की हा समाज हा कर्मकांडामध्ये, या धर्म मापदंडांच्या सगळ्या या शिकवणुकीमध्ये फसला गेला. यांना खरा इतिहास समजला नाही आणि म्हणून सावित्रीमाईंचा इतिहास सुद्धा या सगळ्या महिलांमध्ये दुर्लक्षित राहिला. महिलांमध्येच नाही तर संपूर्ण समाजामध्ये हा विषय दुर्लक्षित राहिला. याचं कारण केवळ शिक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष राज्यकर्त्यांनी केलं. शिक्षणावर जी तरतूद करायला पाहिजे होती, आर्थिक तरतूद, ही तरतूद न करता
शिक्षणाकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि इतर अनावश्यक गोष्टींच्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला. याची कारणं याच्यात आहेत. म्हणून आज मुक्ता साळवेंच्या जयंतीच्या निमित्तानं आपण मुक्ता साळवेंच्या विषयावर बोलत असताना मुक्ता साळवेंनी शिक्षणासाठी खूप मोठा आग्रह धरला. आपणास सांगायला मला अभिमान वाटेल की सावित्रीबाईंनी ज्योतिरावांच्या नंतर संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेतली. संपूर्ण धुरा खांद्यावर घेतली. शाळा चालवल्या, शाळा वाढवल्या. ज्योतिरावांच्या हयातीतच शाळांचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला. अनेक शाळा झाल्या आणि संपूर्ण पुणे शहरामधून अनेक शाळा सुरुवात झाल्या आणि अनेक वर्गातून, अस्पृश्य वर्गातून, बहुजन वर्गातून शिक्षक त्या शाळांवर शिकवायला लागले. हे सगळं मुक्ता साळवेच्या एका निबंधामुळे घडलं असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आणि ज्योतिरावांची दृष्टी तीच होती. ज्योतिरावांची दृष्टी, सावित्रीबाईंची दृष्टी तीच होती की सगळा सकल बहुजन समाज सुशिक्षित व्हावा, जागृत व्हावा आणि या धर्म मार्तंडांनी, या धर्म व्यवस्थेने, जात व्यवस्थेने निर्माण केलेली गुलामगिरी संपुष्टात आणावी. आज मोठ्या प्रमाणात का होईना याचा प्रचार होताना दिसतोय. मुक्ता साळवेच्या जयंतीच्या निमित्तानं हेच त्या मुक्ताला हे अभिवादन ठरेल. म्हणून मुक्ता साळवेंनी जो शिक्षणाचा मार्ग धरला, मला सांगताना मी तुम्हाला म्हटलं की मला अभिमान वाटेल की ज्योतिरावांच्या नंतर सावित्रीबाईंनी ज्या शाळांची भरभराट केली, यापैकी एका शाळेत मुक्ता साळवे ह्या शिक्षिका म्हणून गेल्या त्या. आणि मग त्यांनी शिक्षणाचा प्रचार प्रसार केला. अशा अनेक गोष्टी आहेत, या आपल्याला तपासाव्या लागतील, आपल्याला समजून घ्यावा लागेल. मुळात मुक्ताचा विषय काय आहे, मुक्ताचे विचार काय आहेत. मुक्ताचे विचार जर आपल्याला समजले तर फुलेंची चळवळ आपल्याला समजेल, सावित्रीबाईंचं काम आपल्याला समजेल. म्हणून मुक्ता साळवेंचा जो निबंध आहे मांग महारांच्या दुःखाविषयी, हा आपण मिळवला पाहिजे आणि मिळवून तो वाचला पाहिजे, त्याच्यावर अवलोकन केलं पाहिजे, त्याचं समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यावर विवेचन करून त्याच्यावर पुन्हा मोठमोठ्या संशोधकांनी साहित्य निर्माण केलं पाहिजे. इतका मोठा तो निबंध आहे. म्हणून या निबंधाच्या द्वारे मुक्ता आज आपल्यापर्यंत जिवंत आहे. अन्यथा हा जर निबंध लिहिला नसता त्या विषयावर आणि या विषयाला इंग्रजांकडून प्रोत्साहन मिळालं नसतं, बक्षीस मिळालं नसतं आणि ज्योतिरावांच्या शाळेमध्ये अशा प्रकारचं जर शिक्षण मिळालं नसतं तर मुक्ताने हा निबंध सुद्धा लिहिला नसता. आणि मग ही जी परिस्थिती आहे त्यानंतरची निर्माण झालेली ही अशीच राहिली असती. आता दुःख एका गोष्टीचं आहे, ज्या बहुजन समाजातील स्त्रियांवर ही मोठी जबाबदारी आहे. ह्या महिला या मोठ्या संख्येने असलेल्या आणि आज एकूण लोकसंख्येच्या जवळपास 50% असलेल्या या महिला या गोष्टींचा विचार कधी करणार आहेत. आपण 21व्या शतकात वाढत आहोत. 21वं शतक सुरू आहे आणि 21व्या शतकात देश अख्ख्या संपूर्ण जगात कुठेही नसलेली कर्मकांडाची व्यवस्था आपल्या भारतात आहे. आणि ही भारतातली कर्मकांडाची व्यवस्था मी असं ठामपणे सांगेन की महिलांच्या मुळे आजही जिवंत आहे, तर हे वावगं होणार नाही. कारण महिला कर्मकांडामध्ये अधिक गुंतलेल्या आहेत. याला कारण इथली समाज व्यवस्था तर आहेच आहे, इथली धर्म व्यवस्था तर आहेच आहे, इथले राज्यकर्ते सुद्धा आहेच आहे. परंतु त्याचबरोबर या घरातले प्रत्येकाच्या घरातला पुरुष सुद्धा तितकाच जबाबदार आहे. मी माझ्या वतीने सांगतो की मी सुद्धा तितकाच जबाबदार आहे की हे विचार महिलांच्या पर्यंत गेले नाहीत. ते घालवण्यासाठी, ते रुजवण्यासाठी आम्ही पुरुष मंडळी कमी पडलो. पुरुषांचा देखील तितकाच त्याच्यात भाग आहे. त्यांचं योगदान जे मिळायला पाहिजे होतं पुरुषांचं, स्त्रियांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं, ते मिळत नाही. आजही आपल्याला असं बघायला मिळतं की एखाद्या घरातली महिला ती पुढे येते, शिकते आणि मग तिला ट्रोल केलं जातं. तिच्या शिक्षणाबद्दल, तिच्या विचाराबद्दल तिच्यावर शेण उडवलं जातं, तिच्यावर टीका केली जाते, जाहीर बोललं जातं. ही पुरुष मंडळीच करतात. एकही स्त्री आपल्याबद्दलच्या स्त्रियांच्या भावना याबद्दल ती बोलणार नाही. परंतु पुरुष प्रधान संस्कृती इतकी प्रचंड इथं अस्तित्वात असल्यामुळं ह्या पुरुषांना सुद्धा आणि स्त्रियांना सुद्धा त्याच्यावर मात करता आलेली नाही. ही खेदाची गोष्ट आहे. मुक्ता साळवेच्या निबंधातून आपल्याला याच गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागणार आहेत.
मुक्ता पुढे त्या मुक्ताचं काय झालं? या मुक्ताचा विवाह नंतर त्या शाळेतून निवृत्त झाल्यानंतर नंतरच्या वेळेत म्हणजे जवळपास 18, 19, 20 वर्षानंतर मुक्ता साळवेंचा विवाह झाला. तो सत्यशोधक पद्धतीने झाला. सावित्रीबाईंच्या पुढाकाराने तो विवाह झाला. सावित्रीबाई त्यावेळेला हयात नव्हत्या, परंतु त्यांचा प्रभाव, विचारांचा प्रभाव आणि सावित्रीबाईंच्या सानिध्यात असलेल्या असंख्य बहुजन वर्गातील महिला यांचा सत्यशोधक चळवळीवर असलेला विश्वास, या विश्वासाला धरून मुक्ता साळवेंचा विवाह सुद्धा सत्यशोधक पद्धतीने झाला. कारण ज्योतिराव फुलेंनी त्यांच्या हयातीत हडपसरमध्ये एक विवाह, आंतरजातीय विवाह घडवून आणला होता आणि तो सत्यशोधक विवाह होता. या विवाहाचा आदर्श ठेवून मुक्ताचा विवाह सुद्धा सत्यशोधक झाला आणि पुण्यातलेच आणि गंजपेठेतलेच वास्तव्याला असलेले सीताराम बाबाजी लांडगे यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. आणि विवाह झाल्यानंतर मग त्यांचं सत्यशोधक चळवळीला योगदान खूप मोठ्या प्रमाणात मिळालं. मुक्ता साळवेच्या बद्दल खूप माहिती आहे. 2-2.5 तास आपण यावर बोलू शकतो, इतकी माहिती आहे. परंतु आता थोडंसं दुसरं एक महत्त्वाचं काम असल्यामुळं मला बाहेर जावं लागणार आहे आणि त्यामुळं मला या गोष्टी आपल्याला लक्षात आणून द्यायच्या होत्या. मुक्ता साळवे केवळ ह्या मुक्ता साळवे नाहीत, तो एक विचार आहे. तो PhDच्या अनेक विद्यार्थ्यांनी, मी मागच्या वेळेला आवाहन केलं होतं की विशेषतः मातंग जातीतल्या ज्या मुलींना, ज्या विद्यार्थ्यांना मुक्ता साळवेंच्या विषयावर PhD करायची असेल किंवा इतर सर्व वर्गातल्या मुलींना, विद्यार्थ्यांना PhD करायची असेल मुक्ता साळवेंच्या निबंधावर, मुक्ता साळवेंच्या आयुष्यावर, तर मी त्यांना सगळी मदत करायला तयार आहे. आणि माझ्यासारखे असंख्य महाराष्ट्रातले अनेक विचारवंत, अनेक विद्वान या बाबतीत मदत करायला तयार आहेत. या सगळ्या विद्वानांनी सत्यशोधक मुक्ता साळवे यांच्यावर अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत, अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. याचा उपयोग होऊ शकतो. हे जर झालं तर ही जी थांबून राहिलेली परिवर्तनाची लढाई आहे ही झपाट्याने पुढे येऊ शकते. कारण ज्योतिराव फुलेच असं म्हणत होतो की ज्या घरात म्हणजे जिच्या हाती पाळण्याची दोरी, ज्या घरातल्या महिलेच्या हातात पाळण्याची दोरी, ती जगाचा उद्धार करी. आणि एक महिला शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकतं. हे ज्योतिराव फुलेंनी दाखवून दिलेलं आहे. आज त्याचा प्रत्यय आपल्याला सगळ्यांना येतोय की प्रत्येक घरातली एक महिला जर ती शिक्षिका असेल तर ती आपल्या कुटुंबातल्या मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देते, जागृतीचं शिक्षण देते आणि मग याच्यातून समाज घडत असतो. समाज घडवायला महिलांची जबाबदारी खूप मोठी आहे. पुरुषांची जबाबदारी नाही असं मी म्हणणारच नाही, कारण पुरुषही तितकेच जबाबदार आहेत. ही शिक्षणाचा प्रसार महिलांमध्ये वाढवण्यासाठी, महिलांमधली अंधश्रद्धा घालवण्यासाठी, महिलांच्यावर असलेली पाखंडी मनोवृत्तीचा नाश करण्यासाठी किंवा ती संपवण्यासाठी पुरुषही स्त्रियांच्या इतकेच जबाबदार आहेत. मात्र स्त्रियांचा मोठा जबाबदार आहे, कारण स्त्रिया या कुठल्याही कार्यक्रमानिमित्त जर एकत्र आल्या तर त्या आपल्या संसाराच्या बद्दल गोष्टी करतात आणि मग गोष्टी करता करता आपल्या प्रपंचाबद्दल करतात, आपल्या घरातल्या मानसिकतेबद्दल बोलत असतात आणि मग मुलाबाळांच्या शिक्षणाविषयी बोलत असतात, समाजातल्या अनिष्ट रूढींबद्दल सुद्धा बोलत असतात. अशा पद्धतीने महिला या मोठ्या प्रमाणात परिवर्तनाच्या लढाईचे सैनिक होऊ शकतात. मुक्ताच्या निबंधावरून, मुक्ताच्या जयंतीच्या निमित्ताने या सगळ्या गोष्टी आपल्याला अवलोकनात ठेवाव्या लागतील. मुक्ताचा विषय हा केवळ मांग महारांच्या दुःखाविषयी एवढा निबंधापुरताच नाही, तर यानंतरही मुक्ताने अनेक कविता केलेल्या आहेत. सावित्रीबाईंनी अनेक कविता केलेल्या आहेत. त्या कवितांचा आदर्श घेऊन मुक्ताने काही कविता लिहिण्याचा प्रयत्न केलाय. याच्यावर आता आपण संशोधन करत आहोत, हे सगळं समोर आणत आहोत. या सगळ्या गोष्टी आता ह्या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत. लोकांनी पण याच्यात सहभाग द्यावा आणि सर्व विचारवंत जे विचार करतात, प्रबोधनवादी चळवळीचा विचार करतात, जागृती आणि वैचारिक प्रबोधनाच्यासाठी जे प्रयत्न करतात, त्यांची पण ही जबाबदारी आहे की मुक्ताच्या निबंधावर सविस्तर लिहावं, मुक्ताच्या चारित्र्यावर, मुक्ताच्या इतिहासावर, संपूर्ण विचारांवर सखोल संशोधन करून लिहिलं पाहिजे. हे संशोधन या समाजातल्या विषमतेविरुद्ध, आजही जी विषमता पराकोटीला पोहोचलेली आहे, आज फुलेंच्या विचारांना दडपण्याच्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या
या ब्राह्मण वर्गाकडून किंवा सनातन विचारांच्या लोकांकडून आखल्या जात आहेत, याला पायबंद घालायचा असेल तर या सर्व विचारवंतांनी, विज्ञानवादी लोकांनी, लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या लोकांनी या बाबतीतलं संशोधन पुढे वाढवावं. हे आपण जे शिकलो, मी जे शिकलो, मी 10 लोकांना समजून सांगितलं पाहिजे. माझे जे विचार आहेत हे मी 10 लोकांना समजून सांगितले पाहिजेत. प्रत्यक्ष फील्डमध्ये जाऊन ह्या लोकांवर हे वैचारिक आणि सामाजिक प्रबोधन करण्याचा, वैचारिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे जर काम सुरू झालं तर हे जे आता ह्या उच्चवर्णीयांकडून किंवा जात व्यवस्था प्रस्थापित करणाऱ्यांच्याकडून जे षडयंत्र सुरू आहे हे षडयंत्र रोखता येतील असा मला विश्वास आहे. आणि म्हणून या गोष्टीचा आजच्या पुरता विचार न करता पुढच्या आयुष्याचा विचार करावा. आणि आज देशामध्ये जी प्रस्थापित वर्गाची खेळी सुरू झालेली आहे ती मोठ्या प्रमाणात आहे आणि हे गेल्या 15 वर्षात दिसून येते आपल्याला. यापूर्वीचं आता RSS प्रणित सरकार आहे केंद्रात आणि राज्यात सुद्धा, परंतु त्या अगोदर RSS प्रणित सरकार नव्हतं असं आपण म्हणू शकत नाही. कारण काँग्रेस जरी असली तरी काँग्रेसचे अनेक सगळे लोक हे या पाखंडी विषयांवर विश्वास ठेवणारे होते, ते जोपासणारे होते. त्याचं उच्चाटन करण्याच्या ऐवजी त्याचं उदात्तीकरण करणारे लोक होते. त्यामुळं संविधानाकडे, भारतीय संविधानाकडे सुद्धा या राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष झालं. त्याला कारण हेच की यांच्या मनावर सुद्धा ब्राह्मणी व्यवस्थेचा पगडा होता आणि यामुळे हे सगळे विचार पुढे जाऊ शकले नाहीत. शालेय शिक्षणामध्ये संविधानाचा जर वापर झाला असता तर आज संविधान काय आहे संपूर्ण देशातल्या सगळ्या समाजाला त्याचं आकलन झालं असतं आणि संविधानाने आपल्याला काय मौलिक अधिकार दिलेले आहेत याचा विसर पडला नसता. हे अंमलात आणण्याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले असते. हे आज त्याची गरज आहे. आज सुद्धा संविधानावर देशभरामध्ये जी अनुकूल चर्चा चालू आहे आणि मला असं वाटतं की पुढच्या काही काळात आता ज्या काँग्रेसने 50-55 वर्षे राज्य केलं त्या काँग्रेसने सुद्धा संविधानाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केलं असं जरी म्हणता नाही आलं तर त्यांचं दुर्लक्ष झालं संविधानाच्या प्रसाराकडे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. तर हे त्यांनी बी संविधानाकडे दुर्लक्षच केलं. हे जर केलं नसतं तर आज भारतातल्या लोकांना संविधान काय आहे याची प्रचिती आली असती. आणि ज्या काँग्रेसने दुर्लक्ष केलं आता त्या काँग्रेसचीच नेते मंडळी आता संविधानाचा हक्क धरू लागलेली आहेत. आणि का तर हे 15 वर्षात, मागच्या 14-15 वर्षात हे त्यांच्या लक्षात आलं की संविधानाची किती अवहेलना चाललेली आहे, किती दुर्लक्ष चाललेलं आहे या संविधानाकडे. विषयांतर नाही, हा मुक्ताच्या विचारांना अनुसरून संविधान सुद्धा आहे. कारण संविधानावर आधारितच मुक्ता साळवे सुद्धा विचार करते. त्यावेळेला संविधान अस्तित्वात नसेल कदाचित, पण ज्योतिरावांचं शिक्षण हे संविधानाला पूरकच होतं आणि त्याचद्वारे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली असंही म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही असा मला विश्वास आहे. आणि म्हणून थोडंसं विषयांतर जरी झालेलं असलं, संविधानावर आपण जरी विचार केलेला असला तरी तो वावगा नाही. आपण सगळ्यांनी संविधानाची पाठराखण केली पाहिजे आणि त्याच्यातूनच राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना सुद्धा आणि या विचारांचा जो अगोदरचा मागोवा आहे तो छत्रपती राजे शिवाजी महाराज यांचा आणि यांचे जे विचार आहेत हे विचार आपल्या सगळ्यांना पुढे घेऊन जायचे आहेत. याच्यावरच आपल्याला आता यापुढे मुक्ता साळवेचा विचार करत असताना सर्व प्रबोधनवादी महापुरुषांचा विचार करावा लागेल, त्यांना अभिवादन करावं लागेल, त्यांचा विचार पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावे लागेल आणि मुक्ताला आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न करावा लागेल एवढी अपेक्षा मी या निमित्ताने बाळगतो. आणि बहुजन संघटक हे चॅनल, राहुलजी खांडेकर माझे मित्र आणि त्यांची सर्व टीम, या चॅनलची सर्व टीम यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. कारण त्यांच्या माध्यमातून मुक्ता साळवेचा हा विषय मला या ठिकाणी मांडता आला, तो मी मांडला. याच्यात बऱ्याच गोष्टी सांगायच्या राहून गेलेल्या आहेत. पुन्हा कधीतरी हा विषय येईल त्यावेळेला आपण त्यावर सविस्तर बोलू. मी देहरोड धम्मभूमी जी आहे, ऐतिहासिक धम्मभूमी देहरोड या ठिकाणी मुक्ता साळवेंच्या विषयावरच माझं भाषण झालेलं होतं. ते भाषण सुद्धा मी आपल्याला उपलब्ध करून घेता येईल यूट्यूब चॅनलवरून.
तर या निमित्तानं मी एवढंच आपल्याशी बोलतो. माझ्याकडून काही राहिलं असेल किंवा जे अनावधानाने काही चुकाही झाल्या असतील बोलताना, तर त्या मी माणूस असल्यामुळं मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचं आभार मानून मनापासून धन्यवाद देऊन आपल्याला मी थांबतो. जय भीम, जय संविधान, जय भारत.